6 षटकांचा सामना आजच्या दिवसात दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. ओमकार गोलंदाजी मारुती सज्ज होतोय. सामन्याला सुरुवात पंच घोषित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मारुती सज्ज होतोय. ओमकार गोलंदाजी करणार आयटम ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो सूरजसाठी. सूरज फलंदाजीला सज्ज होणार आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं शतक पॉवर प्लेचं शतक असणार आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो ओमकार आणि जतीन, सूरज आणि जतीन, तसंच गोलंदाजी मारुती गोलंदाज आहे तो ओमकार. पुन्हा हलक्यात काढले कव्हरच्या दिशेने किंवा अनंत कार्पेट चेंडू जातो बाउंड्रीच्या दिशेने. वन बाउन्स टू बाउन्स सीमारशीच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षण त्या प्रकारे होते का पाहायचं आहे. आणि ह्या 4 धावा, 4 धावांनी वैयक्तिक खातं व संघाचं खातं खेळतोय तो. चेंडूवरती अलाउन द कार्पेट चेंडू खेळून काढला होता. कव्हरच्या दिशेने खेळून काढला. बाउंड्रीच्या दिशेने चेंडू. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या अर्थ वैयक्तिक खातं खेळतोय तो रुपेश. पॉवर प्लेच्या शतकामध्ये पहिला चेंडूचा समाचार केला होता. उत्कृष्ट प्रकारे खेळून काढला चेंडू. कव्हर आणि मिडॉनच्या दिशेने खेळून काढला होता. अलाउन कार्पेट चेंडू बोर्डच्या दिशेने गेला होता. 4 धावांनी संघाचं खातं वैयक्तिक खातं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मारती गोलंदाज सज्ज होतोय तो ओमकार. वैयक्तिक कुठे पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन आला आहे. पॉवर प्लेचं शतक पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केले. एका धावाने संघाची धावसंख्या वाढतोय. धावसंख्या पोचते ती 5 वरती पोचते. पहिलं शतक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मारुती गोलंदाज आहे तो ओमकार. आता स्ट्राईकला असणार आहे तो फलंदाज जतीन. पहिल्यांदा फलंदाजी करण्यात ओमकारच्या गोलंदाजीवरती DPL आठवं पर्वामधले दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाले. दुसऱ्या सामन्यातले आतापर्यंत 2. हॅलो हॅलो
या दरम्यान 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 55. थोडं महागडं षटक नक्कीच आहे. स्वतः ओनर अक्षयजी फाटक गोलंदाजी करत होते. त्यांच्या वैयक्तिक 20 धावा दिल्यात त्या षटकामध्ये आणि धावसंख्या झाली ती 55. एस दापोली फायटर संघाची धावसंख्या आहे ती 55. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. याच दरम्यान 5वं षटक घेऊन आलाय वैयक्तिक दुसरं रुपेश गोलंदाजीला सज्ज होतोय. रुपेश पंच अमित बिन यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होतोय तो रुपेश. स्ट्राईकला येतो परेश. त्यात चांगला फटका मारतोय कव्हरच्या दिशेने. किती धावा मिळतात? 1 धाव तो निश्चित चोरतोय. दुसरी धाव सुद्धा घेतोय का पाहायला लागला. दुसरी धाव सुद्धा चोरतोय. 2 धावेनी धावसंख्या हळूहळू वाढते. चांगली धावसंख्या आकार घेतोय. धावसंख्या झाली ती 57. 5वं षटक मार्गावर आहे. चांगली धावसंख्या. पंच अमित बिन स्क्वेअर चेंडू घोषित करतात. अवंतर धावेची भर पडते. थोडंसं दडपण नक्कीच गोलंदाजावर आले. तेवढी चांगली फलंदाजी होते ती एस दापोली फायटर संघाकडून. परेश आणि प्रसाद. रुपेश चांगली फटकेबाजी करून माघारी परतला होता. मात्र ती उणीव काय भासत नाहीये. चांगली फलंदाजी होते परेश आणि प्रसाद याच्याकडून. याचबरोबर पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजीला सज्ज होतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांना त्रास नक्कीच होतोय. पंच हात फैलावत आहेत. स्क्वेअर चेंडू. नक्कीच आनंदाचं वातावरण आहे ते एस दापोली फायटर संघाच्या खेम्यामध्ये. नक्कीच समीर झगडे आणि अमेय बैकर हे 2 ओनर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू दिसतंय. कारण का नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. या दरम्यान पुन्हा एकदा रुपेश आणि हा सुद्धा बघूया. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. मग अशीच म्हटलं दडपण नक्कीच आहे गोलंदाजावर. कारण तेवढेच चांगले ताकदीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. परेशसारखा एक आयकॉन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे परेश. थोडंसं महागडं षटक होतंय ते रुपेश याच्याकडून. पुन्हा एकदा सज्ज होतोय. याचबरोबर पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो रुपेश. आता मात्र फटका मारतोय. बघूया झेल खाली जातोय का, झेल होतोय का. आणि मात्र हा सुंदर झेल टिपतोय आणि एक मोठा झटका बसतोय तो एस दापोली फायटर संघाला. परेशच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र झालेली आहे 60 धावावन बाद. 60 धावसंख्येवर परेश माघारी परततोय. दापोली प्रीमियर लीग 8वं पर्व. आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतोय आणि परेशची जागा घ्यायला जातोय तो रामा. एक अष्टपैलू खेळाडू, गुणवान खेळाडू. नक्कीच त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आपण या मॅच tenniscricket.com या वेबसाईटवर नक्कीच पाहू शकणार आहोत. घर बसल्या प्रेक्षक असतील, रसिक असतील ते हे मॅचचा आनंद नक्कीच लुटणार आहेत. tenniscricket.in. याच दरम्यान पुन्हा एकदा बघूया झेल पकडतोय आणि दुसरा सुद्धा झटका बसतोय. चांगली फलंदाजाचं नाव सांगायचं आहे रिझवान. प्रसादची जागा घ्यायला तो रिझवान. आता मात्र असणार आहे तो हॅट्रिकवर रुपेश. बघूया हॅट्रिक घेतोय का. याच दरम्यान रामा स्ट्राईकला आता मात्र आहे. गोलंदाजी करतोय रुपेश आणि हा चांगला फटका मारतोय तो रामा. 1 धाव निश्चित चोरतोय.
नक्कीच घाई करायची काही गरज नव्हती, मात्र ताळमेळ दोघांमध्ये जमला नाही आणि रिझवान रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. नक्कीच रुपेश आणि कमबॅक आपल्या टीमला सुद्धा आणलं आणि आपल्या गोलंदाजीमध्ये पण कमबॅक केलंय आणि 3 विकेट घेतल्या आहेत. एक रनआउटचीच विकेट आणि सलग 2 विकेट घेतल्या होत्या. अशा 3 विकेट घेतलेल्या आहेत आणि कमबॅक केलंय आपल्या टीमला आणि स्वतःसुद्धा गोलंदाजीमध्ये कमबॅक केलंय आणि मात्र अडचणीत सापडलाय हा आपला एस दापोली फायटर संघ. नक्कीच जोमाची बाजू नक्कीच होती. 5 षटकांपर्यंत 61 धावा आहेत. यातून पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजीला सज्ज होणार आहे. आता स्ट्राईकला येतो मनोज. मनोज स्ट्राईकला आहे. गोलंदाजीला रुपेश. यासाठी पंच म्हणून अमित बिन आणि महेश शिंदे काम पाहतात नावाजलेले पंच. या दरम्यान रुपेश गोलंदाजी करतोय. आता मात्र चांगला फटका मारतोय तो कव्हरच्या दिशेने. मनोज आणि 1 बाउन्स 4 धावा मिळतात. याच फटक्यांची गरज आहे आणि धावा कडून गोलंदाजीला सज्ज झालाय तो किशोर. स्ट्राईकला येतो रामा. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच त्याच्या बॅटमधून चमत्कार नक्कीच अपेक्षित आहे, कारण याच खेळाडूवर मोठी अपेक्षा आहे. मात्र मनोज सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. या 2 खेळाडूंना नक्कीच मोठी मदार असणार आहे. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक असणार आहे, कारण जवळपास 75 ते 80 धावा नक्कीच फलकावर लागल्या पाहिजेत. याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो किशोर. स्ट्राईकला असणारा रामा. याच दरम्यान किशोर गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला तो रामा. हा रिव्हर्सचा फटका मारतोय, चांगला फटका मारतोय. नक्कीच हा 4 धावांसाठी जातोय. पंच महेश शिंदे 4 धावा घोषित करतायत.
आपल्या आयुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा दिशा आवश्यक असते, तशी मैदानामध्ये सुद्धा चेंडूला दिशा जर भरकटली तर काय अवस्था होते तर आपल्या पहिल्याच फटक्यावर दिसलेलं आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा किशोर सज्ज होते गोलंदाजीला. स्ट्राईकला आता येतो पुन्हा एकदा रामाने गिअर नक्की चेंज केला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल केला आहे. पुन्हा एकदा किशोर गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला आहे मात्र पुन्हा एकदा रामा. आणि हा गगन चुंबी 6 धावांची षटकार होतोय. चांगली फटकेबाजी करतोय. नक्कीच 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात. आता मात्र दडपण नक्कीच किशोर या गोलंदाजावर असणार आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा किशोर गोलंदाजीला करतोय. रामा स्ट्राईकवर आहे आणि हा चांगला चेंडू बघा झेल होतो काय, झेल खाली जातोय आणि झेल टिपतोय. मच्छिंद्र पटेकर हा झेल टिपतोय आणि झटका बसतोय तो रामाच्या स्वरूपात एस दापोली फायटर संघाला. धावा झाल्यात. नाव सांगा. एक्स्ट्रा खेळाडू जर कृपया सामान्य कक्षाकडे यायचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू कृपया यायचं आहे. प्रसाद आणि मनोज स्ट्राईकला आहे. धाबा झाल्यात 77. गोलंदाजीला सज्ज होतोय किशोर आणि मात्र चांगला फटका मारतोय. बघूया झेल होतोय का. झेल मात्र होत नाही आहे. मात्र 2 धावा चोरतोय. तिसरी धाव सुद्धा घेतो का पाहिलं. तिसरी धाव सुद्धा घेण्यात यश येत आहे का आणि तिसरी धाव घेतोय. कचाळ फिल्डिंग होतीये. फाटक डेव्हलपर जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून गचाळ फिल्डिंग नक्कीच होते. धावा झाल्यात त्या 80. चांगली धावसंख्या आपण बघतोय एस दापोली फायटर संघाची. थोडीशी खराब गोलंदाजी नक्कीच होते ती फाटक डेव्हलपर संघाची. मात्र त्यांच्याकडे पण गुणवान खेळाडू आहेत. यावर पुन्हा एकदा किशोर गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला आता येतो नवीन फलंदाज प्रसाद आणि हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते या 2 खेळाडूंमध्ये आणि पंच महेश शिंदे स्क्वायर चेंडू घोषित करतायत. 22च्या स्वरूपात आपण धाव घेतली होती. अशा 2 धावा वाईट आणि 22च्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. नक्कीच दडपण किशोरवर आलेला आहे आणि हा मात्र सुंदर चेंडू. नक्की क्षमता आहे खेळाडूमध्ये नक्कीच आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होते पण महेश शिंदे यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होणार तो किशोर. जवळ 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन धावणार आहे. अनंत धोंडू बाकर यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो किशोर आणि हा मात्र खराब चेंडू त्याचा समाचार घेतोय. बघून हा 1 बाउन्स 4 धावा. नक्की चांगली की त्यांनी आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या. 3 सामने आपल्याला पुढे खेळवायचे आहेत. एस दापोली फायटर संघाला विनंती आहे आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. चांगली फटकेबाजी झाली आहे ती एस दापोली फायटर संघाकडून.
यानंतर होणारा सामना आहे तो आरबी किंग्स आणि विदिशा चॅलेंजर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. आरबी किंग्स विदिशा चॅलेंजर्स दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. की सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. तसेच फाटक डेव्हलपर ची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 87 धावांचं लक्ष्य आहे. फाटक डेव्हलपर संघाची सलामीची जोडी अमेय आणि रुपेश एक नावाजलेली जोडी 87 धावांचं नक्कीच लक्ष्य आहे. मात्र गुणवान खेळाडू सुद्धा फाटक डेव्हलपर संघामध्ये आहेत. पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. यासाठी पंच म्हणून नावाजलेले पंच आहेत महेश शिंदे आणि अमित बिन. मी पम्मा शिंदे यांना विनंती करतो टॉस करून घ्यायचा आहे. आरबी किंग्स आणि विदिशा चॅलेंजर या दोन संघाचा टॉस करतील पम्मा शिंदे. याच दरम्यान नाणेफेकीचा कौल हा विदिशा चॅलेंजर्स या संघाने जिंकला. त्यांनी निर्णय आपला लवकरात लवकर सांगायचा आहे. याच दरम्यान फाटक डेव्हलपर ची सलामीची जोडी अमेय आणि रुपेश आणि वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येणार आहे दापोली फायटर संघाचा मनोज. फलंदाजीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. आता गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतोय ते पाहण्याचं याच दरम्यान साई तवसळकर यांचाच वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. याच दरम्यान सामना सुरू होतोय मैदानामध्ये. जाऊया. मनोज गोलंदाजी करतोय. ब्लू ब्रिज एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो मनोज. 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन पंच अमित बिन यांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होतोय तो मनोज. पहिला चेंडूवर सुंदर चेंडू जोरदार अपील होत आहे. मात्र पंच अपील फेटाळत आहेत. चांगली गोलंदाजी मात्र नक्कीच होते आहे. चांगली विकेट किपिंग होते आहे. जतीन याच्याकडून जोरदार अपील होत आहे. मात्र पंच सुद्धा नावाजलेल्याच अपील फेटाळत आहेत. या जर पुन्हा एकदा मनोज गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला येतो रुपेश. पॉवर प्ले षटक पहिलं षटक आणि मात्र चांगला फटका मारतोय. मात्र झेल होतो काय झेल खाली स्वतः परेश जातोय आणि मात्र सुंदर झेल टिपतोय.
याचबरोबर पहिला झटका पहिला मासा गळाला बसला आहे रुपेशच्या स्वरूपात. आता मात्र बड्डे बॉय मैदानामध्ये जातोय साई तवसाळकर. नक्कीच वाढदिवसाचं खास गिफ्ट देतोय का आपल्या संघाला ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नक्कीच याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय मनोज. चांगली गोलंदाजी होतोय, फलंदाजीमध्ये चांगली कमाल दाखवली ती, मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कमाल दाखवतोय तो मनोज. याच दरम्यान स्ट्राईकला येतो अमेय. आता मात्र फुलटॉस चेंडूचा नक्कीच समाचार चांगला घेतोय. खराब चेंडू आम्हीसारखा गुणवान खेळाडू आहे आणि अशा चेंडूंची तो नक्कीच गय करत नाही आणि 4 धावा वसूल करतोय. सात चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकाने टाकली ती मनोज यांनी. कृपया लवकरात लवकर सामना चालू करून घ्या, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. एस दापोली फायटर संघाला सुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर आपली फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. पहिलं षटक टाकलं होतं मनोज याने, फक्त 7 धावा दिल्या होत्या. आता मात्र अमेय आणि साईला गिअर चेंज करायची गरज असणार आहे, कारण का 87 धावांचं लक्ष आहे. मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असणार आहे आणि हा एंड म्हणावा तसा अमेयला खूप लाभदायक आणि आवडीचा हा एंड आहे. याच दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज.
प्रसाद. अनंत धोंडू बाक्कर एंडकडून गोलंदाजीला सज्ज झालाय तो प्रसाद. स्ट्राईकला येतो अमे. डावखुरा फलंदाज, राईट लेफ्ट हँडर बॅट्समन कॉम्बिनेशन. याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी खूप चांगली होती आहे ती एस दापोली फायटर संघाकडून. फलंदाजी सुद्धा चांगली झाली होती, मात्र गोलंदाजी सुद्धा चांगली होती आहे. याच्यावर खेळाडूंसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. या दरम्यान गोलंदाजी करतोय तो प्रसाद. आता मात्र चांगला फटका मारतोय तो आम्ही. बघूया झेल मात्र होणार नाहीये. एक धाव घेतोय, दुसरी धाव सुद्धा घेतोय. नक्कीच धोका पत्करत नाहीये. याच दरम्यान मी मगाशी म्हटलं होतं की एक सुवर्ण संधी आहे. खेम ट्रेडर्स जो बॅनर आहे त्याच्यावर डायरेक्ट जर कोणी फटका मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. खेम ट्रेडर्सचे मालक आहेत महेश देवळेकर, यांच्याकडून हे पारितोषिक लागलेलं आहे. सुवर्ण संधी आहे बॅट्समनला. याच दरम्यान पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला येतो आम्ही. आणि 50 चेंडू घोषित करतात. आपण तर धावेची भर पडलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झाले 10. दुसरं षटक मार्गावर आहे. त्याच्यानं पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय प्रसाद. आता मात्र सुंदर फटका मारतोय. हा जातोय गगनचुंबी. 6 धावांसाठी षटकार. याच फटक्यांची गरज असणार आहे. आता मात्र चेहरा हसला दिसतो. सुमधुर संगीत आपण ऐकलं. याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो प्रसाद. हा पुन्हा एकदा स्वैर चेंडू. नक्कीच जडपण आलंय ते. चांगली गोलंदाजी म्हणता येणार. खराब चेंडू टाकतोय तो प्रसाद. अवांतर धाव. नक्कीच आधीच्या चेंडूवर षटकार बसला होता, त्यानंतर मात्र थोडंसं दडपण आलंय आणि दुसरा चेंडू स्वैर चेंडू टाकलाय तो. याच पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा आम्ही फटका मारतोय आणि हा सुद्धा 1 बाउन्स. 4 धावा जात आहेत. आता मात्र गिअर चेंज करतोय. पहिल्या गिअरवरून डायरेक्ट 5वा गिअर टाकतोय आणि कॉन्फिडन्स दिसत होता. जोरदार अपील सगळ्या खेळाडूंकडून. प्रसादने त्याला ब्रेक दिलाय आणि धावा झाल्यात त्या
21 धावांवर अमेय बाद होतोय. याच दरम्यान 21 धावांमध्ये 18 धावा वैयक्तिक अमेय याच्या होत्या. चांगली फटकेबाजी, टाळ्यांच्या गजरात त्याचं नक्कीच स्वागत होत आहे. आणि अमेयची जागा घ्यायला गेलाय तो हा सुद्धा अमेय, मात्र हा अमेय पवार मैदानामध्ये जातोय. DPL पर्व 8 पहिली जी ओपनिंगची मॅच होती, पाडले फायटर आणि सुपर किंग्स या दरम्यान पहिला सामना झाला होता. त्यामध्ये पाडले हा संघ विजयी झाला होता. या दरम्यान पुन्हा एकदा प्रसाद अनंत धोंडू बाकर यांकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय. पंचमाय शिंदे यांच्या डावापासून गोलंदाजी करतोय तो प्रसाद. आणि हा फुलटॉस चेंडू बॅटवर का आलेला नाही, मात्र झेल होतोय का आणि सुंदर झेल टिपतोय. चांगली कामगिरी मात्र होते ती एस दापोली फायटर संघाकडून. गोलंदाजी, फिल्डिंग आणि बॅटिंग या तिन्ही या दरम्यान चांगली चांगली गोलंदाजी होते ती मनोज याच्याकडून. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार बसून केलाय. क्षमता आहे, गुणवान खेळाडू आहे. या दरम्यान गोलंदाजीला सज्ज होतोय तो मनोज. अत्यंत सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू होतोय. याच दरम्यान साईसाठी एक पारितोषिक आलेलं आहे बड्डे बॉयसाठी. जर साईने चौकार किंवा षटकार मारला तर सुभाष राठोड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगला चेंडू, सुंदर चेंडू होतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, मात्र नंतर कमबॅक करतोय तो मनोज. एक गुणवान खेळाडू आहे. या दरम्यान पुन्हा एकदा युसुफ. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे. बघूया मनोज स्वतः झेल खाली जातो. झेल होतोय का, आणि आता मात्र झेल सोडतोय. आणि सोने पे सुहागा क्षण म्हणतात तो हा मैदानामध्ये आपण पाहतोय. झेल सोडतोय आणि हाताला चेंडू लागू
याच दरम्यान किशोर फलंदाजीला जातो आहे. नक्की 87 धावांचं लक्ष्य आहे. आणि घाई करतायत हे फलंदाज. फाटक डेव्हलपर एक गुणवान नक्कीच संघ आहे, गुणवान खेळाडू आहेत, मात्र आणि आपले बळी पटापट मैदानामध्ये जात आहेत आणि झटका बसत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा मनोज चांगली मात्र गोलंदाजी खूप चांगली करतो आहे. नक्की वैशिष्ट्य आपण पाहिलं तर एस दापोली फायटर संघाची फलंदाजी सुद्धा चांगली झाली, फिल्डिंग सुद्धा चांगली होते आणि गोलंदाजी सुद्धा चांगली होते. त्याच जोरावर आता मात्र बळकटी येते आणि जोरदार अपील होत आहे, जोरदार अपील होत आहे, मात्र पंच अपील फेटाळत आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आहे. एस दापोली फायटर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजी स्वीकारली होती. त्या फलंदाजीमध्ये खूप मोठी चमक दाखवली, 87 धावांचा एक मोठा डोंगर उभा केला आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा खूप चांगली होते, चांगली रणनीती आखली होती आणि रणनीती खूप सुद्धा चांगली दिसते. मैदानावर आखताना जतीन सारखा परेश सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत मैदानामध्ये आणि रणनीती चांगली आखतात. आणि हा आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू, अवांतर धावेने धावसंख्या वाढले, धावसंख्या झाली ती 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मनोज, आता किशोर चांगला फटका मारतोय, मात्र बघूया मोहम्मद चेंडू खाली येतोय आणि चांगली फिल्डिंग होते आणि तेवढा चांगला थ्रो सुद्धा होतोय. याच दरम्यान बोनस पॉईंट घेण्याची सुद्धा संधी असणार आहे. 19 रनच्या डिफरन्सनी जर जिंकले एस दापोली फायटर तर बोनस पॉईंटची संधी नक्कीच निर्माण आतापर्यंत दिसते. मात्र अजूनही चांगले खेळाडू, नक्कीच गुणवान खेळाडू फाटक डेव्हलपरच्या क्रिकेट टीममध्ये आहेत. या दरम्यान चांगला चेंडू, सुंदर चेंडू होतो आहे आणि या दरम्यान षटक संपत आहे. धावसंख्या झाली ती 29, 3 षटक संपलेले आहेत, धावसंख्या झाली ती 29. या दरम्यान समीरची झगडे ओनर स्वतः आहेत. यानंतर आलाय वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे चौथा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे चौथा षटक घेऊन तो रुपेश. फलंदाजीमध्ये खूप चांगली चमक दाखवली होती. गोलंदाजी आता कशी करतोय अनंत धोंडू बाक्कर एंडकडून गोलंदाजीला सज्ज झालाय तो रुपेश. स्ट्राईकला असणार आहे तो किशोर.
चांगला चेंडू, सुंदर चेंडू. रुपेश गोलंदाजी करतोय. आता मात्र नक्कीच चिंतेचं वातावरण असणार आहे ते अक्षय पाठक या सरांच्या चेहऱ्यावर, कारण का फटकेबाजीची गरज असणार. 87 धावांचा मोठा डोंगर आहे आणि बोनस घ्यायची सुवर्ण संधी मात्र आले चालून ती याच दापोली फायटर संघाकडे. याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो तो रुपेश आणि हा सुद्धा बॅटची कट घेतोय. सुंदर फिल्डिंग होते आहे. नक्कीच 3 धावा अडवतोय आपल्या संघासाठी. सुधीर क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र कव्हरेजने सुंदर फटका मारतोय. मात्र इथे सुद्धा चांगली फिल्डिंग होते. एक धाव घेतोय. एका धाव्यावर समाधान मानायला लागतंय. समीर आणि अमेय या 2 ओनर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हा सुंदर स्मित हास्य दिसतंय, कारण का चांगली कामगिरी करतायत त्यांचे खेळाडू. तिन्ही क्षेत्रामध्ये फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग. ज्याच्यानं पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो रुपेश. आता तर चांगला फटका आपण पाहतोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. धावा झाल्यात त्या 35-35. गुणवाणी खेळाडू नक्कीच क्षमता आहे खेळाडूंमध्ये. चार षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 39. आता मात्र 12 चेंडू. आणि 48 धावांची गरज आहे. नक्कीच या मैदानामध्ये आपण चमत्कार पाहिलेले आहेत. 12 चेंडू आणि 48 धावा नक्कीच होऊ शकतात. आता मात्र गिअर चेंज नक्कीच करायची गरज असणार आहे ती साईला आणि किशोरला. याच दरम्यान पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन आलाय तो प्रसाद. नक्कीच जोरदार हवा आहे. हवा मात्र आता दिसणार आहे ती साईची की किशोरची की प्रसादची. नक्कीच क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो प्रसाद. ब्ल्यू ब्रिज एंडकडून गोलंदाजीला करणार आहे तो प्रसाद. पंच अमित बिन. प्रसाद गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला येतो साई आणि हा सुंदर चेंडू आधीच्या
ची ओर टाकली होती प्रसाद याने आणि चित्र पूर्ण बदलून टाकलं होतं त्या प्रसादने. हाच प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज झाला. आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते ती ह्याच प्रसादकडून. पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजीला सज्ज होतो आहे. साई आहे आणि हा बॅटची कट होत नाही आहे. स्वायर चेंडू घोषित करतायत ते अमित बिन. पंच अमित बिन आणि मकबूल नावाजलेले पंच आपण या मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच दापोलीतले क्रिकेट रसिक हे दर्दी आहेत त्याच्यामुळे आपण गर्दीसुद्धा नक्कीच बघतो याच मैदानामध्ये. ऐतिहासिक मैदान आपल्या दापोली आझाद मैदान. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो प्रसाद. एक धाव निश्चित घेतोय. दुसरी धाव घेतोय का आणि तेवढी सुंदर फिल्डिंग होते ती परेश याच्याकडून आणि रनआउटचा खतरा होतोय आणि जोरदार अपील होत आहे ती रनआउट होतोय. किशोर चांगली फिल्डिंग मात्र होते ती आयकॉन खेळाडू आहे परेश आपल्या टीम. याच दरम्यान किशोरची जागा घ्यायला गेलाय तो नवीन फलंदाज. याच पुन्हा एकदा प्रसाद गोलंदाजीला सज्ज होतोय. फाटक डेव्हलपर चषक या दरम्यान प्रसाद गोलंदाजी करतोय. साई फटका मारतोय. झेल होतोय का झेल खाली जातोय मात्र झेल होत नाही आहे. चांगला फटका सावकारासाठी जातोय. पंच अमित बिन 4 धावा सांगतायत. कृपया नवीन फलंदाज नाव सांगायचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. फाटक डेव्हलपर क्रिकेट संघ आहे त्याचा एक्स्ट्रा खेळाडू. नवीन फलंदाजाचं नाव आपल्याला कळलेलं नाही अजून. मी मागाशीच सांगितलं होतं की एक्स्ट्रा खेळाडू कोणीतरी पाठवायचा आहे. सुहास नवीन फलंदाज गेलाय तो सुहास. एक्स्ट्रा खेळाडू कृपया पाठवायचा आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे सहकार्य करा. या दरम्यान साई बड्डे बॉय अजूनही मैदानामध्ये आहे. चौकार वसूल केला होता. या दरम्यान पुन्हा एकदा आता तर पुन्हा एकदा चांगला फटका मारतोय मात्र परेश. डीजे धन्यवाद. प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. खूप सुंदर गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नक्कीच पोहोचवतोय. बोनस पॉईंट घेण्याची सुवर्ण संधी नक्कीच पुन्हा एकदा आलेली आहे ती याच दापोली पाटसांग. चांगली गोलंदाजी याच दरम्यान होते ती प्रसादाची. धावा झाले ते 45 धावा झालेल्या आहेत. निर्धाव चेंडू टाकतोय. आता मात्र नक्कीच दडपण आहे. एकतर्फी होत गेलेला सामना आपण ह्याच मैदानावर पाहतोय. धावा झाले ते 45. 5वं षटक मार्गावर आहे. या जाऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो प्रसाद. चांगला फटका मारतोय. एक धाव मिळते. दुसरी धाव घेतो का पाहणं पण दुसरी धाव सुद्धा घेतोय मात्र खराब थ्रो होतोय. खराब थ्रो होतोय आणि 2 धावा मिळत आहेत. या दरम्यान 5वं षटक सुद्धा संपतंय. 5 षटकांच्या संबंधित धाव संख्या
47 धावा झाल्यात. 5 षटक संपलेले आहेत. धावा झाल्यात त्या 47. आरबी किंग्स आणि विदिशा चॅलेंजर्सनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली टीम तयार ठेवायची आहे. लगेचच सामना तुमचा होणार आहे आणि दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा. यानंतर तुमचा सामना होणार आहे. याच दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 6वं षटक घेऊन आलाय तो सुधीर गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला येतो मच्छिंद्र. 2 धावा चोरतोय. 2 धावा घेण्यात यश येत आहे आणि धावसंख्या झाली ती 49 धावा. याचा सुधीर पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा मच्छा. चांगला फटका मारतोय मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग होतीये. आता मात्र 50 धावा फलकावर लागल्यात. आमचे स्कोरर बावा पवार हे सुद्धा चोख कामगिरी करतायत आणि 50 धावा फलकावर लागल्यात. याच दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो सुधीर. हा फुलटो चेंडू आणि हा सीमारेषा बाहेर गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी जातो आहे. चांगली फटकेबाजी होती ती मच्छिंद्र उर्फ छप्पन्न. याचा पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होते तो सुधीर. एक खराब चेंडू टाकला होता. तेवढा चांगला समाचार घेतला होता तो मच्छा याने आणि हा मात्र खराब चेंडू स्वायर चेंडू अवांतर धावेने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 57 धावा फलकावर लागल्यात. शेवटचं षटक मार्गावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय सुधीर. हा सुद्धा चांगला फटका मारतोय आणि 200 रुपयाचा पारितोषिक लागणार होतं. थोडस तर नक्कीच बोनस जाणार. त्यामुळे नाराज नक्कीच असणाऱ्या परेश आणि जतीन. धावा झाल्यात त्या पुन्हा एकदा
65 65 DPL परवा 8 आणि आजचा पहिल्या दिवसातील आपण हे सामने पाहतोय. चुरशीचे सामने आहेत हे. पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजी करतोय. हा मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आणि हा सुद्धा जातोय 6 धावा. थोडीशी घाई केली. आणि हा सुद्धा चांगला फटका. आणि एक धाव चोरतोय. याच दरम्यान 6 षटक संपलेले. धाव संख्या झाली ती 72 धावा झाल्यात. यात खराब गोलंदाजी आणि ज्याला नक्कीच माहिती होतं की बोनस नक्कीच मिळेल, पण मात्र बोनस मिळणार नाहीये. मात्र विजयी संघ झाला. विजयी संघाचं अभिनंदन.